कागल शहरातील श्री गहिनीनाथ गैबीपीर उरुसातील बापूसाहेब महाराज चौकात एक जायंट व्हील पाळणा उभारण्यात आला होता। या पाळण्यात शुक्रवारी रात्री 9च्या सुमारास अचानक बिघाड झाला। हा पाळणा मर्यादेच्या वर गेल्यावर लॉक झाला। पाळणा मालकाकडून लॉक काढण्याचे प्रयत्न सुरू होते, मात्र लॉक निघाले नाही। उरुसात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित असल्याने या घटनेनंतर काही काळ गोंधळ निर्माण झाला। 90 फुटावर पाळणा अचानक बंद पडल्याने त्यात बसलेले नागरिक भयभीत झाले। घटनेची माहिती मिळताच कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गंगाधर काटे हे पोलीस दलासह घटनास्थळी दाखल झाले। पाळण्यात अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी कोल्हापुरातून सुमारे 150 फूट लांब जाणारी क्रेन तातडीने कागलकडे पाठवण्यात आली। कोल्हापूर महापालिका, अग्निशमन दल आणि रेस्क्यू पथकाने पाळण्यात अडकलेल्या एका व्यक्तीला खाली उतरण्यास सुरुवात केली। 11:30च्या सुमारास पाळण्यात अडकलेल्या सर्वच्या सर्व 18 नागरिकांची सुखरूप सुटका केली। सुटकेचा हा थरार जवळपास 4 तास चालला होता। पाळण्यात बाहेर काढण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचे या नागरिकांनी आभार मानलेत। दरम्यान पाळणा चालकाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय।